नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवार दिनांक 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्श प्रतीक मानले जाते. आपल्या गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस. सर्व विद्या, वेद, पुराण यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. 20 जून ते 10 जुलै या 21 दिवसांच्या काळात आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कोणत्या सेवा करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्तिविश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. गुरुवार दिनांक 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे कोणतेही गुरु असते त्यांची सेवा करणे, आदर करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असते. कारण गुरुच आपले भाग्यविधाते असतात. आपले आईवडील हे आपले पहिले गुरु असतात, कारण तेथूनच आपले अस्तित्व सुरू होते. आणि आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शाळेतील शिक्षक. हे गुरु जीवनाच्या वाटेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करतात, आपल्या आयुष्याला खरा मार्ग दाखवतात. त्यानंतर आपल्या आयुष्याचा दुसरा टप्पा चालू होतो. त्यावेळी जे गुरु भेटतात ते आपल्या आयुष्याचे सोने करतात. मग तुमचे कोणतेही गुरु असतील, श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, यापैकी कुठलेही गुरु तुमचे असतील तर तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जसे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून त्यांची सेवा केली तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती असणारी श्रद्धा, प्रेम दाखवण्याची एक सुवर्ण संधी असते. तर आपण 20 जून ते 10 जुलै या 21 दिवसांच्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी, कशी करावी हे आता आपण जाणून घेऊ. 20 जून ते 10 जुलै या 21 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृताचे रोज एक पारायण करायचे आहे. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे संकल्पयुक्त पारायण करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता. संकल्प जर करायचा असेल तर आपण आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठात एक नारळ, खडीसाखर घेऊन जायचे आहे. मंदिरात गेल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे. आपण घेऊन गेलेले नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या चरणावर ठेवायचं आहे. मी उद्यापासून श्री स्वामी समर्थ सारामृताचे 21 दिवसाचे पारायण करणार आहे, तर हे माझे पारायण व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या असे म्हणून महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि दुसऱ्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करावी. आपण रोज पारायण करत असताना 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत, म्हणजे आपले एक पारायण पूर्ण होईल. असे 21 दिवसांचे आपले 21 पारायण पूर्ण होतील. त्याचबरोबर आपण 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे पूर्ण 21 अध्याय वाचण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी लागतो. त्याचबरोबर तारक मंत्र आणि 11 माळी जप असे आपल्याला 1.5 ते पावणे 2 तासाचा कालावधी लागू शकतो. इतका वेळ आपल्याला वाचन करणे, सेवा करणे शक्य असेल तरच आपण रोज एक पारायण करायचे आहे. नसेल शक्य तर आपण 3 दिवसांचे एक पारायण करू शकता. यामध्ये तुम्ही रोज 7 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे तुमचे 3 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल. असे 21 दिवसामध्ये तुमचे 7 पारायण पूर्ण होतील. आपण संकल्पयुक्त श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करणार आहोत, तर पूजा मांडणी करणे आवश्यक आहे का? तर आपण पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे किंवा आपल्या देवघरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्या देवघरासमोर बसून आपण या सारामृताचे वाचन करू शकता. कारण 21 दिवस पूजा मांडणी करणे शक्य नसते, कारण घरामध्ये लहान मुले असतात किंवा इतर काही अडचणी असतात, घर छोटे असते. तर अशा वेळा पूजा मांडणी केली तर खूप अडचणी येतात. तर आपण आपल्या देवघरासमोर बसून आपण या सारामृताचे वाचन करू शकता. पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करण्याची आवश्यकता नाही, पण आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे. आपण स्वतःही खायचं नाही आणि घरात आपण बनवायचंही नाही. आपण 21 दिवसांच्या या काळामध्ये आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचं आहे. जर आपण सारामृताचे पारायण करणार आहात आणि या 21 दिवसामध्ये आपल्याला जर मासिक धर्म येणार असेल तर आपण ही सेवा 20 जूनच्या अगोदरही चालू करू शकता. आणि ज्यावेळी तुमचा मासिक धर्म येईल त्यावेळेपुरती आपण सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर आपण परत सेवा करायची आहे. म्हणजे आपलं मासिक धर्म होण्या अगोदर आपण जितके पारायण केले आहे ते मासिक धर्म झाल्यानंतर आपण जितके पारायण केले आहे असे आपण 21 पारायण करायचे आहेत. एखादे पारायण जास्त केले तर चालेल, पण 21पेक्षा कमी पारायण करू नका. काही अडचणींमुळे तुमचे जर 10 जुलैपर्यंत 21 पारायण पूर्ण होत नसतील तर तुम्ही 10 जुलैनंतरही पारायण करून तुमचे 21 पारायण पूर्ण करू शकता. यासाठी आपण कोणतीही शंका मनात घेऊ नका. आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे, कारण महाराजांना फक्त सेवा केलेली आवडते. आपण कोणतीही शंका मनात घेऊ नये, आपण फक्त सेवा करायची आहे. महाराज आपल्याला इतके भरभरून देतील की आपण त्याचा स्वप्नातही कधी विचार केलेला नसतो. म्हणून आपण मनापासून आणि श्रद्धेने, विश्वासाने आपण या 21 दिवसामध्ये या सेवा करायच्या आहेत.
आपली स्वामींवर श्रद्धा असणे आणि आपण स्वामींची सेवा करणे हे आपल्या नशिबाने मिळालेले असते. कोणीही काही म्हणो, पण आपण त्याकडे लक्ष देऊ नये. करता आणि कविता तूच एक स्वामीनाथा म्हणून आपण स्वामींची सेवा करायची आहे. वेळ आली की आपल्याला ते इतके भरभरून देतात की आपण त्याचा कधीही विचारही केलेला नसतो. तर आपण या गुरुपौर्णिमेच्या 21 दिवसांच्या काळामध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचे 21 पारायण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत कोणते वाचावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तुम्ही कोणतेही सारामृत वाचू शकता. सारामृताची कोणतीही पोथी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वाचू शकता. तुमच्याकडे जुनी असेल तर ती तुम्ही वाचू शकता किंवा तुमच्या दिंडोरीपर्यंत असेल तर तीही वाचली तरी देखील चालेल. अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांचे 21 पारायण याप्रमाणे आपण करायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते. काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा. तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.